पहलगाम घटनेचा देशभरात निषेध करण्यात येतोय। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने रोष व्यक्त करण्यात आला। तसेच संतापजनक घटनेचा निषेधही करण्यात आला। पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून यावेळी निदर्शन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळा व पाकिस्तानचे झेंडे जाळून निषेध नोंदवला। यासह चक्काजाम सुद्धा कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला। यावेळी परिसरात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट होती। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जात आहेत। दरम्यान सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीनं चांदूर बाजार शहरातील मुख्य चौकात आंदोलन करत निदर्शने करण्यात आली। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय 26 नागरिकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्या सर्व घटनेचा निषेध या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या सर्व चांदूर बाजार तालुक्यातील कार्यकर्त्यांतर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे। ज्या पद्धतीनं धर्म विचारून त्या ठिकाणी हिंदूंना टार्गेट करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी आपल्या लोकांचा त्या ठिकाणी त्यांचा जीव घेतला, अशा पाकिस्तानचा तीव्र शब्दामध्ये संपूर्ण जगामध्ये निषेध करण्यात येत आहे। आणि ज्या पद्धतीनं नरेंद्रजी मोदी यांनी या दहशतवाद्यांना मिट्टी में मिला देंगे अशा पद्धतीचं आव्हान केलं, तशाच पद्धतीचं या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा होणे फार गरजेचं आहे। आता ती वेळ आलेली आहे। भारत देशाकडे तीरच्या नजरेनं पाहण्याची कोणाची हिंमत व्हायला नको। आपल्या चांदूर बाजार शहरामध्ये आपण येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या मार्फत धरणे आंदोलन देऊन तीव्र निषेध व्यक्त करतोय। जे पहलगाममधील जी घटना झाली, ज्यामध्ये आपले 26 भारतीय निष्पाप लोकांचा नुसता धर्म विचारून आणि जात न विचारता नुसता धर्म विचारून त्यांचा जो एन्काउंटर करण्यात आला, त्यांच्यावर जो गोळीबार करण्यात आला, अशा कृत्याचा आम्ही येथे विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो।